नमस्कार. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे नोव्हेंबर आणि डिसेंबरचे का आले नाहीत? आपण के-वाय-सी करताना काय मिस्टेक केली होती आणि आपले पैसे आता कसे मिळवून घ्यायचे आहेत? आणि आपल्याला आता आपलं जे पैसे बंद झाले आहेत, ते पैसे आपल्याला मिळणार आहे का? बघा, ज्या ताईंनी के-वाय-सी केली होती त्यांचे पैसे चालू होते. काही महिलांचे पैसे बंद होते, काही महिलांचे पैसे येत होते अकाउंटमध्ये आणि त्यांनी काय केलं, के-वाय-सी करताना मिस्टेक केली आणि स्वतः त्यांचे पैसे बंद करून घेतले. तर के-वाय-सी करताना कोणती काळजी घ्यायची होती आणि त्याच्यात आपल्याला आन्सर काय द्यायचं होतं वेबसाईटमध्ये, ते मी ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केला होता. तो व्हिडिओ न बघता तुम्ही त्या ठिकाणी के-वाय-सी केले आहेत आणि के-वाय-सी केल्यानंतर मिस्टेक केल्यानंतर स्वतः आपले पैसे आपणच स्वतः बंद केले आहेत. शासनाने कधीच बंद केले नाही. वेबसाईटवरती व्यवस्थित उत्तर दिलं असतं तर तुमचे पैसे आता बंद झाले नसते. तर भरपूर ताईंचं मला कमेंट येत आहे, की आमचे पैसे ऑलरेडी चालू होते आणि आम्ही जेव्हा के-वाय-सी केलं आणि के-वाय-सी केल्यानंतरच आमचे पैसे बंद झाले. तर का बंद झाले? जेव्हा के-वाय-सी करताना आपल्याला 2 ऑप्शन देण्यात आलं होतं. आता त्या ऑप्शनमध्ये आपल्याला होय किंवा नाही असं 2 ऑप्शन देण्यात आलं होतं. आपण व्यवस्थित जर क्वेश्चन रीड केलं असतं, तर तुमचे पैसे आता सध्या नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे तुमचं पेंडिंग राहिले नसते. तर आता त्या ठिकाणी आपण स्वतः मिस्टेक केल्या आहे, त्याच्यामुळे आपलं त्या ठिकाणी जो पेमेंट आहे तो पेंडिंगला आहे. आता आपल्याला ऑप्शन काय सिलेक्ट करायचं होतं त्या ठिकाणी नाही किंवा होय असं देण्यात आलं होतं. तुमच्या कुटुंबामध्ये सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा इतर असं भरपूर त्या ठिकाणी ऑब्लिकमध्ये 4-5 ऑप्शन देण्यात आलं होतं आणि लोकांनी काय केलं, ते क्वेश्चन रीड केला आणि त्या ठिकाणी काय केलं, नाही करून टाकलं. सुरुवातीमध्ये वेबसाईट चालू झाली होती के-वाय-सीचं तेव्हाच त्या ठिकाणी काय केलं होतं, नाही करून दिलं होतं. नाही केल्यानंतर त्या ठिकाणी काय झालं, जे निमशासकीय, शासकीय पेन्शनधारक, सरकारी नोकरी असं तुमच्या कुटुंबामध्ये असं विचारलं होतं, तो ऑप्शन त्या ठिकाणी ग्राह्य धरलं गेलं आहे आणि त्या ठिकाणी तुमचं ॲप्लिकेशन त्या ठिकाणी टाकलं गेलं आहे. आता अंडर प्रोसेसमध्ये आहे. आता जोपर्यंत तुमचं ॲप्लिकेशन तुमचं कुटुंबाचं त्या ठिकाणी जेवढं तुम्ही म्हटलं आहे, त्या ठिकाणी नाही म्हटलं, की त्या ठिकाणी धरलं जातं, की तुम्ही तुमच्या कुटुंबामध्ये शासकीय कर्मचारी आहे, पेन्शनधारक आहे, इतर गोष्टी त्या ठिकाणी ऑब्लिक दिलं होतं, त्याच्यात ग्राह्य धरलं गेलं आहे. त्याच्यामुळं आता तुमचं अंडर प्रोसेसमध्ये ॲप्लिकेशन आहे, त्याच्यामुळे तुमचे पैसे त्या ठिकाणी अडकलं आहेत. दुसरा ऑप्शन देण्यात आलं होतं, तो ऑप्शनसुद्धा त्या ठिकाणी आपल्याला होय करायचं होतं आणि त्या ठिकाणी सुद्धा नाही केलं आहे. तर त्या ज्या महिलांनी होय नाही केलं आहे, त्यांचं त्या ठिकाणी ॲप्लिकेशन अंडर प्रोसेसमध्ये गेलं आहे. त्या ठिकाणी ऑप्शन देण्यात आलं होतं, जे क्वेश्चन देण्यात आलं होतं, त्याचं उत्तर विचारण्यात आलं होतं. त्याचं जर उत्तर तुम्ही ॲक्युरेट दिलं असतं, तर तुमचे पैसे पेंडिंगला राहिले नसते. ॲक्युरेट उत्तर काय होतं त्याचं? होय करायचं होतं. होय केल्यानंतरच तुमचे पैसे त्या ठिकाणी आले असते. पुन्हा राज्य सरकारने वेबसाईटसुद्धा अपडेट केली होती. ज्यांचं मिस्टेक झालं असेल त्यांनी करेक्शन करून घ्या. पण काही महिलांनी व्हिडिओ न बघता त्यांना अपडेट न मिळालं होतं. अपडेटच मिळालं नव्हतं त्यांना. त्याच्यामुळे ते सुद्धा राहून गेले आणि त्यांचं करेक्शन करण्याचं सुद्धा पेंडिंगला राहून गेलं. म्हणून मी एकच रिक्वेस्ट करत असतो, माझं जर व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर वेळोवेळी तुम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं अपडेट हवे असेल, तर तुम्ही काय करायचं, चॅनल सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करायचं आहे. बघा ताईनो, आधी जर मला माझं चॅनल सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस केलं असतं, तर तुमचं के-वाय-सी मिस्टेक झाली नसते आणि तुमचे पैसे बंद झाले नसते. आता भरपूर लोकांचं असं कमेंट येतं, भरपूर महिलांचं कमेंट येतं, की राज्य सरकार फक्त इलेक्शनसाठी यूज करत आहे लोकांना. तर ही गोष्ट किती सत्य आहे हे आपणच स्वतः आपले पैसे बंद केले आणि राज्य सरकारला दोष देत आहे. कारण आपण स्वतः जेव्हा के-वाय-सी करताना आपण आपल्या हाताने मिस्टेक करून आपलं ॲप्लिकेशन त्या ठिकाणी पेंडिंगला केलं आहे आणि आपणच राज्य सरकारला दोष देत आहे. तर तसं नाही ताईनो. बघा, मी तर एकच रिक्वेस्ट करत असतो, तुम्हाला जर ॲक्युरेट माहिती लाडकी बहीण योजनेचं हवी असेल, तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजे वेळोवेळी मी अपडेट देत असतो. पुन्हा तुमचे पैसे आता कसे मिळवायचं, तुमचं त्या ठिकाणी ॲप्लिकेशन पेंडिंगला आहे, ते कसं आता अप्रूव्हल करायचं, ती सर्व मी वेळोवेळी अपडेट तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देईल. फक्त तुम्ही चॅनल सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजे तुम्हाला कोणालाच विचारायची गरज नाही. मी जसं व्हिडिओ अपलोड करेल तुमच्या मोबाईलमध्ये नोटिफिकेशन येणार आहेत. आता भरपूर ताईंचं आता के-वाय-सी करताना काय मिस्टेक केलं होतं, काही महिलांनी काय केलं होतं, विधवा घटस्फोटित आहे महिला, ते अपात्र का झाले, त्यांचं ऑलरेडी पेन्शन मिळत होतं त्याच्यामुळे त्यांचं अपात्र झालं आहे.
काही महिलांचं त्या ठिकाणी पेन्शन मिळत नव्हतं. विधवा असेल किंवा घटस्फोटित असेल, असं महिलांना पेन्शन मिळत नव्हतं आणि त्यांनी जेव्हा के-वाय-सी करताना के-वाय-सी करण्यासाठी त्या ठिकाणी ऑप्शन वडील किंवा पती असं 2च ऑप्शन होतं. दुसरा त्या ठिकाणी कोणताही ऑप्शन नव्हता. भाऊ किंवा आई कोणताच ऑप्शन नव्हता. पण त्या महिलांनी काय केलं, त्यांचं आईचं आधार कार्ड किंवा भावाचं आधार कार्ड असं भरपूर म्हणजे आपल्या कुटुंबामध्ये जो व्यक्ती असेल त्याचं आधार कार्ड त्या ठिकाणी फिलअप केला, आधार नंबर फिलअप केला आणि ते ओ-टी-पी टाकून व्हेरिफाय करून दिलं. त्या ठिकाणी काय झालं, तुम्ही अर्ज भरताना ॲप्लिकेशन मुख्यमंत्री लाडकी बहीणचा अर्ज भरताना त्या ठिकाणी ज्या भावाचं तुम्ही आधार दिलं असेल त्याचं जर डिटेल असेल तर तुमचं ॲप्लिकेशन त्या ठिकाणी अप्रूव्हल आहे आणि तुमचं के-वाय-सी कंप्लीट होईल. पण ज्या ठिकाणी आईचं आधार कार्ड ॲड केलं नव्हतं, मदर ब्रदरचं असं भरपूर त्यांचं कुटुंबामध्ये जे नातेवाईक आहेत त्यांचं आधार कार्ड त्या ठिकाणी लिंक केलं नव्हतं आणि ते आधार नंबर टाकून त्या ठिकाणी ओ-टी-पी व्हेरिफाय केली होती. त्याच्यामुळे त्यांचं सुद्धा त्या ठिकाणी पेमेंट पेंडिंगला बंद करण्यात आलं आणि आता ते त्यांचं ॲप्लिकेशन पूर्ण चेक केल्यानंतर त्यांच्या कुटुंबाचं सर्व काही डिटेल चेक केल्यानंतरच त्यांचं अंडर प्रोसेसमधून बाहेर पडेल आणि तेव्हाच पैसे येतील. तर बघा ताईंनो, आता ही चूक केली होती. एक आणखी चूक केली होती लाडकी बहीण त्याच्यात आपल्याला जेव्हा के-वाय-सीसाठी मुदत देण्यात आली होती, आपल्याला 31 तारीखपर्यंत समथिंग देण्यात आलं होते. ही दुसरी टर्म आहे. पहिल्या टर्ममध्ये भरपूर दिवस दिले होते. मला असं वाटतं 2 महिने के-वाय-सीसाठी देण्यात आले होते. पण काही महिलांनी लक्ष दिले नव्हते. कारण त्यांना सांगून सुद्धा त्यांना असं वाटत नव्हतं, की के-वाय-सी करून घ्यायचं, आपले पैसे त्या ठिकाणी बंद होतील असं त्यांना वाटत नव्हतं. त्यांनी इग्नोर केलं. इग्नोर केल्यामुळे त्यांना आता ज्या महिला त्यांचं के-वाय-सी बाकी राहिले, त्यांचं आता ते पैसे बंद झाले आहेत. आणि दुसरं टर्म पुन्हा अपडेट देण्यात आलं होतं. ज्या फर्स्ट वेबसाईटमध्ये आपल्याला के-वाय-सी करताना होय, होय ऑप्शन करायचं होतं आणि सेकंड टर्ममध्ये राज्य सरकारने वेबसाईट अपडेट केली होती. त्या ठिकाणी नाही, नाही करायचं होतं. कारण भरपूर कन्फ्युजन होत होते म्हणून त्यांनी वेबसाईट अपडेट केली. वेबसाईट अपडेट केल्यानंतर 85% महिलांनी के-वाय-सी केली नाही. फक्त 50% महिलांनी के-वाय-सी केली आहे. तर का केली नाही? तर त्यांना अपडेट मिळालं नव्हतं. त्यांना कोणी सांगणारं नव्हतं. तर त्यांना मी तर माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून रिक्वेस्ट करत असतो, की चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. वेळोवेळी तुम्हाला कोणत्याही गोष्टी असेल किंवा लाडकी बहीणचं असेल, वेळोवेळी तुम्हाला अपडेट मिळेल असं रिक्वेस्ट करत असतो. पण भरपूर ताईंनी माझं ऐकलं नाही आणि ते नुसतं व्हिडिओ बघून स्किप करून दिलं. स्किप केल्यानंतर आता त्यांचं ज्या महिलांना पस्तावा येत असेल, पश्चात्ताप येत असेल, की आपण जर सबस्क्राईब केलं असतं, बेल आयकॉन प्रेस केलं असतं, तर आपल्याला वेळोवेळी चांगले अपडेट मिळाले असते आणि आपले पैसे बंद झाले नसते. तर बघा ताईंनो, आता पण वेळ आहे. जसं अपडेट येईल, राज्य सरकार जसं अपडेट करेल लाडकी बहीणसाठी वेबसाईट, तसंच लगेच मी व्हिडिओ चॅनलवरती अपलोड करेल. तर फक्त तुम्ही चॅनल सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करा. बघा पैसे लागत नाही. फक्त प्रेस आणि बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजे जसं कंटेंट अपलोड करेल, जसं व्हिडिओ अपलोड करेल, जसे अपडेट आले अपलोड करेल, लगेच तुमच्या मोबाईलमध्ये नोटिफिकेशन दिसेल आणि तुमच्या मिलीसेकंदमध्ये तुम्हाला तुमच्यापर्यंत लाडकी बहीणची अपडेट मिळेल. आणि ज्या महिलांचा आता पैसे येणार आहे किंवा नाही, आता बंदच झाले का, असं त्यांच्या माइंडमध्ये प्रश्न निर्माण झाला आहे. तर बघा ताईंनो, असं नाही. तुमचे जे ॲप्लिकेशन आहे, ते ॲप्लिकेशन अंडर प्रोसेसमध्ये आहे. आता त्या ठिकाणी तुम्ही काय केलं होतं, नाही, नाही केलं म्हणजे ते सर्व गृहीत धरले गेले आहे ते ॲप्लिकेशन आणि ते ॲप्लिकेशन ते एका ठिकाणी ठेवण्यात आले आहे आणि ते सर्व तुमचं ॲप्लिकेशन चेक केल्यानंतरच तुमच्या त्या ठिकाणी तुमचे पैसे येतील. आणि असं नाही की पूर्ण बंद होतील. ज्यांचं त्या ठिकाणी रिअलमध्ये आता शासकीय, निमशासकीय किंवा पेन्शनधारक किंवा असं अनेक त्यांचं जे मुद्दे मांडण्यात आले होते, त्याच्यात जर एखादा व्यक्ती सापडला, एखादी महिला सापडली, त्यांचे पती किंवा त्यांचे वडील किंवा जे असेल ते सापडले तर त्यांच्या कुटुंबामध्ये, तर ते नक्कीच त्या ठिकाणी पैसे बंद करतील. पण 99% महिलांचे पैसे बंद होणार नाही. फक्त 1% महिलांचे पैसे बंद होणार. कारण त्याच्यात आज विधवा आहे, घटस्फोटित आहे, या महिलांचे पैसे त्या ठिकाणी बंद होणार आहे. का बंद होणार आहे? कारण त्यांना ऑलरेडी पेन्शन मिळत आहे. ऑलरेडी पेन्शन मिळत असल्यामुळे त्यांचे पैसे बंद होऊ शकते. आता नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे येणार आहे किंवा नाही. आता भरपूर महिलेचं कमेंट असतं, की आम्ही आता जर आमचं अप्रूव्हल झालं ॲप्लिकेशन
आणि आम्हाला जे नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे पेंडिंगला आहेत ते पैसे मिळतील किंवा आपल्याला नवीन पैसे आपल्याला ₹1500 मिळतील, बाकी जे पेंडिंगला आहे ते गायब होऊन जातील, असं पण प्रश्न असतं. तर बघा ताईनो, तसं नाही. तुमचं ॲप्लिकेशन ॲक्युरेट असेल, तुमचं त्या ठिकाणी के-वाय-सी ॲक्युरेट असेल, नवीन अपडेट आल्यानंतर लगेच तुम्ही के-वाय-सी केल्यानंतर तुम्हाला जे पेंडिंगला जेवढं पेमेंट असेल तुमचं, जेवढं पेमेंट आहे ते सर्व कॅल्क्युलेशन करून तुमच्या अकाउंटमध्ये डेबिट होतो. तर बघा, आणि पुन्हा आपल्याला तर बघा, पैसे आले नाहीत, आता याला काय पर्याय आहे? याला काय पर्याय नाही. जोपर्यंत के-वाय-सी नवीन पद्धत सुरू होत नाही किंवा त्यासाठी काही अजून दुरुस्ती काही पर्याय आहे ते उपलब्ध होत नाही. जे काही व्हेरिफिकेशन असेल तुमच्या अंगणवाडी स्तरावर जे ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ज्यांचे पैसे मागचे नोव्हेंबर आले नाही, डिसेंबर आले नाही तोपर्यंत येणार नाही. तुम्ही तोपर्यंत वाट बघा. निवडणुका संपल्यानंतर या गोष्टी पुन्हा केल्या जातील. त्या व्हेरिफिकेशन केले जातील आणि ज्या पात्र महिला असतील त्यांना पुन्हा पैसे मिळतील. त्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी टेन्शन घेऊ नका. सर्वांना पैसे मिळणार आहे. पण आपल्याला जे के-वाय-सी दुसरं टर्म देण्यात आलं होतं, तर तुम्ही का केले नाही? हा माझा प्रश्न आहे. कारण ज्या महिलांनी दुसरं टर्म दिलं होतं ते दुरुस्त करण्यासाठी दिलं होतं. नाही केलं होतं त्यांच्यासाठी दुरुस्तीसाठी देण्यात आलं होतं आणि ज्यांनी होय केलं होतं आणि दुसऱ्या टर्मलाही पुन्हा ते के-वाय-सी केलं, तर त्यांचंही चांगलं झालं. कारण ज्यांचं के-वाय-सी पेंडिंगला होतं, ज्या आपण जेव्हा आधार नंबर फिलअप करत असतो तेव्हा ऑलरेडी के-वाय-सी असं ऑप्शन येत असतं, त्या ठिकाणी नोटिफिकेशन दाखवत असतं. तर काही महिलांना त्या ठिकाणी दाखवत नव्हतं. त्यांनी पुन्हा के-वाय-सी केली आणि त्यांचं पैसे आता नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे त्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट झाले. आता मकर संक्रांतीचे पैसेसुद्धा 2-3 दिवसा अगोदरच त्यांनी पेमेंट करण्यास सुरुवात केली आहे. आपल्या चॅनलला त्याची माहितीच तुम्हाला पाहायला मिळेल. आता दुसरं एक खूप इंटरेस्टिंग पॉइंट आहे. चा नंबर वारसा याच्यात काय झाला माहिती काही त्यांनी विधवा महिला असतील किंवा मग घटस्फोटित महिला असतील त्यांना के-वाय-सी करताना सुरुवातीला काही पर्याय नव्हता. मग त्यांनी काय केलं, की एका घरामध्ये 2 महिला आहेत. मग त्यांनी के-वाय-सी करताना त्या कुटुंबातील एकाच व्यक्तीचं आधार कार्ड दोन्ही महिलांना वापरलं. म्हणजे जसं की पहिल्यांदा महिलेचा आधार नंबर टाकला, त्यानंतर ते विचारत वडील किंवा पतीचा टाका. आता या महिलेचं समजा या 2 महिला आहेत. दोन्ही महिला एकाच कुटुंबात आहेत. मग या कुटुंबामध्ये एक पत्नी आहे. या महिलेचे जे पती आहे, तोच या महिलेचे वडील आहे. पण वडील पण आहेत. मग वेळेस अशा पद्धतीने जर तुम्ही एकच आधार कार्ड वापरला असेल किंवा विधवा महिला असतील, त्यावेळी त्यांनी काय केलं, तर नातेवाईकांचे आधार कार्ड वापरले. तर अशा परिस्थितीमध्ये देखील खूप महिलांचे त्या ठिकाणी जो अर्ज आहे तो के-वाय-सी तो पडताळणीमध्ये पडलेला आहे. तर बघा, भरपूर महिलांनी काय केलं होतं, ज्यांचं आधार आपल्या पतीचं असेल, वडील असेल, हे नसतं त्या ठिकाणी आपलं आधार कार्ड नव्हतं, तर त्यांनी काय केलं, त्यांच्या कुटुंबातील कोणाचंही आधार घेतलं आणि के-वाय-सी करून घेतली. के-वाय-सी केल्यानंतर त्यांचा आता ॲप्लिकेशन त्यांचा अर्ज आता पडताळणीला गेला आहे. जोपर्यंत पूर्ण त्या ठिकाणी पडताळणी होत नाही, तोपर्यंत त्या ठिकाणी आता पैसे मिळणं शक्य नाही. पुन्हा रिक्वेस्ट करतो, चॅनल सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करा. वेळोवेळी तुम्हाला अपडेट मिळत राहील. बघा ताईंनो, सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस केल्यानंतर खाली बघा तुम्हाला ब्लॅक पट्टीमध्ये सबस्क्राईब बटन दिसत असेल, त्या ठिकाणी बेल आयकॉन दिसत आहे. ते फक्त प्रेस करा. म्हणजे घराघरामध्ये मोबाईल आहे, स्मार्टफोन आहे. तर तुम्ही फक्त प्रेस केल्यानंतर मी जसं व्हिडिओ अपलोड करेल, जी पण अपडेट आली लगेच व्हिडिओ अपलोड करेल. मिली सेकंदमध्ये तुमच्या मोबाईलमध्ये नोटिफिकेशन येणार आहे आणि तो व्हिडिओ बघून तुम्ही तुमचं त्या ठिकाणी तुमचे पैसे बाकी असतील ते पैसे तुम्ही कसे मिळवायचे ते सर्व डिटेल तुम्हाला वेळोवेळी अपडेट मिळत राहील. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट करा. त्या कमेंटवरती मी व्हिडिओ तयार करेन. जय हिंद, जय महाराष्ट्र.